नमस्कार मुलांनो, आमचं चॅनल रिजॉईस एज्युकेशनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. वर्ग 8वा मराठी मीडियम सामान्य विज्ञानचं पुस्तक पान क्रमांक 112 वरती आपण आलेलो आहे. पान क्रमांक 112 वरती आता आपल्याला बघायचं आहे, आपतन कोन व परावर्तन कोन यामध्ये कोणता संबंध आढळतो. तुम्ही कृती जर काळजीपूर्वक केली असेल तर तुम्हास आढळेल की तिन्ही वेळेस आपतन कोन व परावर्तन कोन समान असतात. हे आपण त्या तक्त्यामध्ये पण पाहिलेलं आहे मुलांनो. पान क्रमांक 111 वरती जो आपण तक्ता या ठिकाणी सोडवला होता, त्या तक्त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं आपतन कोन आणि परावर्तन कोन हे नेहमी सारखेच असतात. म्हणजेच परावर्तनाच्या नियमांचे सत्यापन या ठिकाणी होते. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे, करून पहा असं सांगितलेलं आहे. प्रकाश किरण आरशावर लंबरूप स्थितीत पडल्यास काय होईल हे आपल्याला करून बघायचं आहे ही कृती. त्यानंतर आपल्याला म्हटलेलं आहे प्रकाश परावर्तनाचे प्रकार. तर या ठिकाणी बघा, प्रकाश कशा प्रकारे परावर्तित होऊ शकतो याचे काही प्रकार आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहे. आकृती आपल्याला बघायची आहे 16:4 अ व आ. तर या ठिकाणी दोन प्रकारच्या आकृत्या आपल्याला बघायच्या आहे. आता या ठिकाणी अ आणि आ यामध्ये सपाट व खडबडीत पृष्ठभागावर समांतर पडणारे 3 आपाती किरण निळ्या रंगात दाखविलेले आहेत. परावर्तनाचे नियम वापरून आपातन बिंदूवर परावर्तित किरण लाल रंगात दाखविले आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला बघायचं आहे, कारण प्रकाशाचे परावर्तन हे विविध स्वरूपामध्ये होत असते आणि त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. जर पृष्ठभाग जो आहे तो सपाट असेल तर कशा प्रकारे होईल परावर्तन, आणि खडबडीत जर पृष्ठभाग असेल तर परावर्तन कशा प्रकारे होईल हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. तर बघा, आपल्याला पहिली ही जी आकृती आहे, या आकृतीमध्ये आपल्याला दिसतं आहे आपतन किरण व या ठिकाणी बघा परावर्तन किरण. ठीक आहे. तर या ठिकाणी दोघांचेही जे कोन आहे, आपतन कोन आणि परावर्तन कोन, हे समान आहेत, हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहे. कोणकोणत्या पृष्ठभागावरील परावर्तित किरण एकमेकास समांतर आहेत. तर सपाट पृष्ठभागावरती परावर्तन किरण जी आहे ती या ठिकाणी समांतर असते. जर खडबडीत पृष्ठभाग असेल तर समांतर नसते. त्यानंतर आकृतीवरून काय निष्कर्ष काढता येईल. आकृतीवरून काय निष्कर्ष काढता येईल या ठिकाणी आपण सांगू शकतो की जर सपाट पृष्ठभाग असेल तर आपतन कोन आणि परावर्तन कोन सारखे असतात, आणि खडबडीत पृष्ठभाग असेल तर आपतन कोन आणि परावर्तन कोन हे सारखे नसतील. त्यानंतर आता सर्वात पहिले बघायचं आहे प्रकाशाचे नियमित परावर्तन. बघा, या ठिकाणी म्हटलेले आहे सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात. म्हणजे जर सपाट भागावरती कुठल्याही प्रकारच्या प्रकाशाची किरण पडते आहे तर त्याचे परावर्तन हे नियमित होते. नियमित परावर्तनास समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. हेच आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. जर आपतन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असेल तर आपण त्या प्रकाशाच्या परावर्तनाला नियमित परावर्तन असं म्हणू शकतो, ज्याला आपण रेग्युलर रिफ्लेक्शन असं सुद्धा म्हणतो. त्यामुळे परावर्तित किरण हे परस्परांना समांतर असतात. जर आपाती किरणांचे आपाती कोन I1, I2 आणि I3 असतील व त्यांचे परावर्तन कोन क्रमशः R1, R2 आणि R3 असतील तर या ठिकाणी बघा I1, I2 आणि I3 हे सारखे असतात, आणि त्यानंतर R1, R2 आणि R3 हे सुद्धा सारखे असतात. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रकाशाचे अनियमित परावर्तन. प्रकाशाचे अनियमित परावर्तन कशा प्रकारे होऊ शकतं. जर खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास आपल्याला अनियमित परावर्तन असं म्हणायचं आहे. अनियमित परावर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे बघा, या ठिकाणी ज्या आपाती किरण असतात त्या समांतर असतात एकमेकांना. किरणांचे आपतन कोन समान मापाचे नसतात व म्हणून त्यांचे परावर्तन कोनही समान नसतात. या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे जे आपतन कोन आहे
कारण जो पृष्ठभाग आहे तो खडबडीत आहे, त्यामुळे जी आपातन किरण आहे ती त्या पृष्ठभागासोबत कोणत्या अंशाचा कोन तयार करते आहे हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आपातन कोन सारखे नसतात, त्यामुळे परावर्तन कोनही समान नसतात. म्हणजे या ठिकाणी बघा I1, I2 आणि I3 हे एकमेकांना समान नाही आहे व त्यामुळेच R1, R2 आणि R3 हे सुद्धा एकमेकांना समान नाही आहे. त्यामुळे परावर्तित किरण परस्परांना समांतर असत नाही. हे विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात. ते काय होतात, कुठेही जी किरण असते ती कुठल्याही दिशेला या ठिकाणी परावर्तित होऊन जाते. त्याचं परावर्तन नियमित राहत नाही जर पृष्ठभाग खडबडीत असेल तर. असे का घडते हे आकृती 16.4 मध्ये स्पष्ट आपण या ठिकाणी आकृती आ जी आहे त्यामध्ये बघून आपल्याला स्पष्ट होते. बघा या ठिकाणी 3 आपतन किरण या ठिकाणी दिसते आहे. त्यानंतर त्याच्या ज्या परावर्तित किरण आहे त्या एक किरण या बाजूला जाते आहे, दुसरी किरण दुसऱ्याच बाजूला जाते आणि तिसरी किरण तिसऱ्याच बाजूला या ठिकाणी परावर्तित होते आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की जर खडबडीत पृष्ठभाग असेल तर प्रकाशाचे परावर्तन जे आहे ते नियमित होत नाही. पान क्रमांक 112 वरती आपल्याला बघायचं आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. पहिला मुद्दा दिलेला आहे, नियमित व अनियमित या दोन्ही परावर्तनांमध्ये प्रकाश परावर्तनाचे नियम पाळले जातात. अनियमित परावर्तनामध्ये होणारे प्रकाशाचे परावर्तन हे परावर्तनाचे नियम पाळले गेले नाहीत म्हणून मिळालेले परावर्तन नसून ते परावर्तित पृष्ठभागावर अनियमित किंवा खडबडीत असल्याने. या ठिकाणी बघा आपल्याला असा निष्कर्ष या ठिकाणी काढायचा नाही आहे की अनियमित परावर्तनामध्ये प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम पाळले जात नाही, असं आपल्याला समजून गैरसमज करून घ्यायचा नाही आहे. आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी अनियमित परावर्तन यासाठी होत आहे कारण जो पृष्ठभाग आहे तो खडबडीत आहे. तर या ठिकाणी दोष जो आहे तो पृष्ठभागाचा आहे, पृष्ठभागाचा खडबडीत असल्याचा आहे. या ठिकाणी प्रकाशाचे परावर्तनाचे नियम पाळले जात आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा दिलेला आहे, अनियमित परावर्तनामध्ये प्रत्येक अपातन बिंदूशी होणारा अपातन कोन वेगळा असतो. या ठिकाणी आपण बघितलेले आहे, याआधीसुद्धा आकृतीच्या सहाय्याने हे समजून घेतलेले आहे की जो अपातन कोन असतो तो वेगळा असतो, परंतु एकाच अपातन बिंदूशी होणारे अपातन कोन व परावर्तन कोन समान मापाचेच असतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी I1 आणि R1 हे सारखे असतील, त्यानंतर I2 आणि R2 हे सारखं असेल आणि I3 व R3 हे सुद्धा सारखे असतील, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पान क्रमांक 113 वरती आपल्याला बघायचं आहे मुलांनो, परावर्तित प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट, हे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. केश कर्तनालयात तुमच्या मानेवरचे केस कारागिराने व्यवस्थित कापले आहेत का नाही हे तुम्ही कसे बघता, कसे पाहतो आपण. या ठिकाणी तो जो कारागीर असतो तो आपल्या मानेच्या मागे एक आरसा धरतो आणि आपल्याला समोरच्या आरशामध्ये त्या आरशातलं प्रतिबिंब दिसतं. आरशामध्ये आपली प्रतिमा कशी दिसते, उजव्या व डाव्या बाजूंचे काय होते, पाण्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब कशामुळे दिसते, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला बघायची आहे. केश कर्तनालयात तुमच्या मागे आणि पुढे आरसा असतो. तुमच्या पाठीमागील भागाची प्रतिमा मागील आरशात निर्माण होते. तुमच्या पाठीमागाची जी बाजू आहे त्याची प्रतिमा जी आहे ती काय होत असते, मागच्या भागाला निर्माण होत असते. प्रतिमेची प्रतिमा पुढील आरशामध्ये दिसते आणि त्याची जी प्रतिमा आहे आपल्याला पुढच्या आरशामध्ये दिसत असते. त्यामुळे केश कर्तनालयात मानेवरील केस व्यवस्थित कापले आहेत का हे तुम्हाला पाहता येते. आपण चंद्राचे पाण्यातील प्रतिबिंब कशा प्रकारे पाहतो. चंद्र स्वयंप्रकाशित नसल्याने सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडून त्याचे परावर्तन होतं. म्हणजे सर्वात आधी काय होतं, सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि चंद्रावर पडलेला तो प्रकाश पृथ्वीकडे परावर्तित होतो. त्यानंतर पाण्यातून परावर्तित प्रकाशाचे पुन्हा परावर्तन होते व आपल्याला चंद्राचे प्रतिबिंब दिसते. याच पद्धतीने परावर्तित प्रकाशाचे अनेक वेळा परावर्तन होऊ शकते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी त्याचं एक उदाहरण बघण्यासाठी आपल्याला कॅलिडोस्कोप किंवा त्याला शोभादर्शी किंवा चारूदर्शीसुद्धा म्हणतात. 3 समान आकाराचे आयताकृती आरसे घ्या. त्यानंतर परावर्तक पृष्ठभाग आतमध्ये येईल अशा रीतीने 3ही आरसे एकमेकांना त्रिकोणी स्वरूपात चिकटपट्टीने चिटकवा असं म्हटलेलं आहे.
एक पांढरा कागद घेऊन तो त्रिकोणी स्वरूपात चिकटपट्टीने चिकटवा व एका बाजूस बंद करा. त्यानंतर चौथी कृती बघा आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे. काचेचे 4 ते 5 वेगवेगळ्या रंगाचे तुकडे घेऊन ते आरशांच्या पोकळीत टाका. दुसरी बाजूही कागदाने बंद करून त्या कागदास एक छिद्र पाडा. या छिद्रातून उजेडामध्ये पहा तुम्हाला काचेच्या तुकड्यांचे असंख्य प्रतिमा तयार झालेल्या पाहायला मिळतील. या प्रतिमा तीनही आरशात निर्माण झालेल्या परावर्तनांमुळे तयार होत असतात. कारण तीनही आरसे एकमेकांच्या समोर असतात, त्यामुळे या ठिकाणी प्रकाशाचं परावर्तन होत असतं वारंवार. त्यानंतर तुम्ही तीनही आरशात निर्माण झालेल्या परावर्तनांमुळे तयार होतात. तर तुम्ही कॅलिडोस्कोपमध्ये पाहिल्यास वेगवेगळ्या रचना तयार झालेल्या पाहायला मिळतील. कॅलिडोस्कोपचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकदा तयार झालेली रचना पुन्हा सहजपणे तयार होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी जे काच असतात, काचेचे रंगीत तुकडे जे असतात ते मोकळे असतात, त्यांची जागा बदलत असते आणि त्यांची जागा बदलत असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती, वेगवेगळ्या प्रकारची प्रतिमा पाहायला मिळतात. प्रत्येक वेळी दिसणारी रचना ही वेगवेगळी असते. खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी वापरला जाणारा नक्षीदार कागद तयार करणारे व वस्त्रोद्योग व्यवसायामधील अभिकल्पक डिझायनर कॅलिडोस्कोपचा उपयोग वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी करतात. कॅलिडोस्कोपला या ठिकाणी वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी सुद्धा वापरलं जातं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पारदर्शी म्हणजे काय हे शिकून घ्यायचं आहे, ज्याला आपण पेरिस्कोप असं म्हणतो. एक पुठ्ठ्याचे खोके घ्या. खोक्याच्या वरच्या व खालच्या बाजूला खाचा करून त्यामध्ये खोक्याच्या बाजूला 45चा कोन करणारे आणि एकमेकांना समांतर असणारे 2 आरसे आकृतीत दाखवल्याप्रमाणे बसवा. या ठिकाणी बघा, इथे एक आरसा बसवलेला आहे आणि इथे एक आरसा बसवलेला आहे. ते चिकटपट्टीने घट्ट चिटकवून घ्या. वरच्या व खालच्या आरशाजवळ एकमेकांच्या विरुद्ध बाजू साधारणतः 1-1 इंचाच्या 2 खिडक्या करा. आत खालच्या खिडकीतून पहा. आता आपल्याला काय करायचं आहे, खालच्या खिडकीतून पाहायचं आहे तुम्हाला काय दिसते याचे निरीक्षण आपल्याला करायचं आहे. आपण जर या ठिकाणी बघा, हा आपला डोळा इथे जर आपण ठेवला तर आपल्याला वरती हे जे काय चित्र जर असेल, इथलं चित्र आपल्याला खाली दिसतं. कारण या ठिकाणी या चित्राचं प्रतिबिंब ह्या पहिल्या वरच्या आरशावरती तयार होतं आणि ते प्रतिबिंब, ती प्रतिमा आपल्याला खालच्या आरशावरती, कारण हे दोनही आरसे समांतर बसवलेले आहेत. 45च्या कोनामध्ये समांतर बसवलेले असल्यामुळे ते दोन्ही वरच्या आरशात तयार झालेली प्रतिमा आपल्याला खालच्या आरशात दिसून पडते. पान क्रमांक 114 वरती आपण आलेलो आहे मुलांनो. पान क्रमांक 114 वरती आपल्याला बघायचं आहे पाणबुडीवरील पारदर्शी. पाणबुडीमध्ये सुद्धा पारदर्शी या यंत्राचा वापर करण्यात येत असतो. तर बघा, खालच्या खिडकीतून तुम्हास वरील खिडकीच्या समोरील दृश्य दिसतील. हा तयार झालेल्या उपकरणास पारदर्शी असे म्हणतात. पारदर्शीचा उपयोग पाणबुडीमध्ये समुद्रावरील वस्तू बघण्यास व तसेच बंकर्समध्ये भूपृष्ठ भागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूंची टेहळणी करण्यासाठी केला जातो. कॅलिडोस्कोप व पारदर्शी ही दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर कार्य करतात. तर आपल्याला बघायचं आहे, समजून घ्यायचं आहे, कॅलिडोस्कोप आणि पारदर्शी दोनही वस्तू, या दोनही हे जे दोनही उपकरण आहे ते परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावरती कार्य करत असतात.